नमस्कार मित्रांनो, मी संकल्प पाटील स्वागत करतो तुमचं दैनिक बोंबाबोंब मध्ये. आता तुम्ही विचारला हा एवढा का हसतो, याच्या चेहऱ्यावर एवढा हसू काय, तर साक्षात हास्य सम्राट इथे समोर बसलेत माझ्या. मी दुसरं काय करू. सर खूप खूप स्वागत तुमचं. तू कसं आहे संकल्प? मी मस्त आहे सर. तुम्हाला बघितल्यानंतर काय म्हणजे हास्य जत्रा बघून आमचे दिवस मस्त जात आहेत. तर मित्रांनो, मराठीत गुलकंद नावाचा एक नवा कोरा कॉमेडी सिनेमा येतोय, ज्यात धम्माल केली आपल्या हास्य जत्रेतल्या कलाकारांनी. ती स्ट्रीम आज आपल्या सोबत आहेत. यांना ओळखीची गरजच नाही. समीर चौगुले सर आणि ईशा डे मॅम, जे आपल्याला हास्य जत्रेतून दिसतच राहतात. सो या सिनेमाबद्दल आपण त्यांच्याशी आज गप्पा टप्पा मारणार आहोत. सर काय सांगाल सिनेमाबद्दल, कसा आहे सिनेमा? काय नाही, मे महिन्यात तुम्ही गुलकंद खाल्ल्यावर तुम्हाला कसं वाटतं? शीतल शांत तसा सिनेमा आहे. थंडावा मिळतो जीवाला. थंडावा मिळतो. आणि तुम्ही एखादा चमचा खाल्लास गुलकंदाचा की तुम्हाला एक साधारणतः 2 मिनिटं तो त्याची चव तुमच्या जिभेवर असते. पण आमचा हा सिनेमा बघितल्यावर जवळजवळ 2.5 तास तो तुमच्या मनात राहणार आहे. आणि घरी गेल्यावर सुद्धा तुम्हाला असं वाटणार आहे की हा जर कमी पडला आम्हाला, अजून एकदा आपण बघूया, असा हा सिनेमा आहे. आपली प्रत्येकाला आपलीशी वाटेल अशी ही गोष्ट आहे. आणि नात्यांचे अनेक कंगोरे असतात. आपण अनेक कंगोऱ्यांमध्ये अनेकांचे संसार फुललेले असतात. त्या संसारातल्या छोट्या मोठ्या गमती जमती आहेत. त्यामुळे मला असं वाटतं की प्रत्येकाला हा सिनेमा बघताना थोडासा आरसा सुद्धा दिसेल त्याच्यात, की अरे हो, ही माझी गोष्ट आहे आणि असं मी अनेक वेळेला वागलेलो आहे. त्यामुळे ही खासियत आहे त्याची. मॅम, मला तुम्हाला विचारायचं की या सिनेमातली तुमची भूमिका कशी, आणि हा तुमचा पहिला सिनेमा आहे, सो अनुभव कसा होता? दडपण वाटलं की सगळ्यांनी सांभाळून घेतलं तुम्हाला? खूप भारी अनुभव होता. तू म्हटलं तसं माझा पहिला सिनेमा आहे. एक कॅरेक्टर जे कुठून तरी सुरू होतं आणि कुठेतरी पोचतं, हेच मिळणं इतकं आय फील ग्रेटफुल की मला असं काहीतरी करायला मिळालं. आणि खूपच भारी टीम होती. त्याच्यामुळे दडपण नाही म्हणणार मी. आय वॉज नर्वस इन अ पॉझिटिव्ह वे अँड एक्सायटेड खूप जास्त. आणि खूप हेल्पफुल होते सगळे कामं करताना. म्हणजे समीर दादा बरोबर खूप सीन्स होते माझे. आणि ऑफकोर्स दादाचा अनुभव आणि आमची मैत्री, हे सगळंच तिथे इतकं यूज झालं इन अ गुड वे की मला जिथे मी कन्फ्युज असायचे तिकडे तो अगदी काय, तो जर दोघेही कन्फ्युज असू ना तरीही तो फक्त त्याचं की होणार थांब सर सांगते एवढ्यानी पण शांत व्हायला व्हायचं. तर आणि प्रसाद दादा असं जागा नसताना पण माझ्या क्लोजला असं कोपऱ्यात उभं राहून मला क्यूज देणं, सो दॅट मला कम्फर्टेबल आणि कन्व्हिनियंट होईल त्याच्याकडे बघून रिॲक्ट व्हायला. सईला बघून पण खूप शिकले मी. ती खूपच इंटरनलाइज्ड काम करते, खूप विचारी काम करते, बारीक काम करते, खूप नक्षीकाम करते. नक्षीकाम खरंच वा, मस्त शब्द वापरला. मॅम, या सिनेमाच्या टीजर मध्ये आम्ही तुम्हाला खूप सारे वेफर्स खाताना बघतो. तर मला एक फार गंभीर प्रश्न तुम्हाला विचारायचा आहे की पूर्ण सिनेमा होईपर्यंत तुम्ही किती वेफर्स खाल्ले? मी अख्खा सिनेमा फक्त खातच होते खरं तर. खूप खायचं होतं मला सिनेमात. म्हणजे असं वगैरे पण व्हायचं की मी कोणासाठी तरी जेवण वाढतेय आणि मी कुठेतरी रमले आणि खायची इतकी सवय आहे की ते वाढलंय कोणासाठी तरी, पण मी बघता बघता खायला लागते वगैरे. याला मी रिलेट करू शकतो. तर हास्य जत्रेमधनं आम्ही तुम्हाला कायम बघतच असतो. ह्या सिनेमातली भूमिका हास्य जत्रेपेक्षा किती वेगळी? नाही, खूप वेगळी आहे. ही सर्वसामान्य माणसाची भूमिका आहे असं म्हणता येईल. आणि हा ना एक खरा समीर चौगुले असं मला वाटतंय. मी बऱ्यापैकी तसा आहे. मी खूप सरळ आयुष्य जगणार आहे आणि पटकन मला शक्य म्हणजे मला कळत नाही पटकन. त्यामुळे मी बऱ्यापैकी तसा आहे. आणि हा याच्यातला जो ढवळे आहे, मकरंद ढवळे, तो सुद्धा तसाच आहे. तो एक त्याचा संसार आहे. त्या संसारात तो खूप बिझी आहे. त्याची बायको आहे, त्याची मुलं आहेत. त्याचा उत्तम संसार सुरू असताना मध्ये काहीतरी असं घडतं की त्याच्या गमती जमती सगळ्या आयुष्यात येतात. वादळं येतात, छोटी मोठी वादळं असतात, ते पेल्यातली वादळं असतात. पण तो एवढा सरळ साधा आहे ना, तो प्रत्येक गोष्टीला मोठं वादळ समजून घेणारा आहे. आणि त्यामुळे तोच त्या गोष्टींचा एवढा अवलंबन माजवतो. त्या सगळ्या गमती जमती तुम्हाला बघायला मिळतात. त्यामुळे मला असं वाटतं की मी बऱ्यापैकी माझा हा पहिला सिनेमा आहे. म्हणजे काम करायचा पहिला सिनेमा नाही, तर एक नायक म्हणून लीड रोल आपण ज्याला म्हणतो तसा मला जवळजवळ 29 वर्षांनी माझ्या नशिबात तो सिनेमा आलेला आहे. सो आणि मला खूप आनंद हा आहे ना की माझीच मित्रमैत्रिणी आजूबाजूला आहे की डे 1 पासून आम्ही खूप एकमेकांबरोबर कम्फर्टेबल होतो. ईशा असल्यामुळे अख्ख्या चित्रपटात ईशा आणि माझे खूप सीन आहेत. त्यामुळे ईशा असल्यामुळे काय झालं ना, खूप एक कम्फर्ट लेवल आला. आणि त्यामुळे ते पहिलं जे दडपण असतं, ही कोण असेल, तिला मी काही सांगितलं किंवा तिने मला काही सांगितलं तर काय वाटेल एकमेकांना, हे प्रश्नच नाही आले. कारण त्याआधी आम्ही अनेक स्क्रिप्ट्स एकत्र केल्यामुळे ना डे 1 पासून आम्ही एकमेकांबरोबर काम करायला लागलो आणि ते काम एन्जॉय करायला लागलो. सर, नायक म्हणून हा तुमचा पहिला सिनेमा आहे आणि कुठलीही पहिली गोष्ट खास असते. त्यामुळे या सिनेमासाठी तुम्हाला विशेष शुभेच्छा. मित्रांनो, या सिनेमाचं दिग्दर्शन केलंय सचिन गोस्वामी सरांनी. आता सचिन गोस्वामी सर आणि सचिन मोटे सर ह्यांचं एक वेगळीच लेगसी टेलिव्हिजनवर आहे. ह्या दोघांसोबत सिनेमा करताना कसा एक्सपिरियन्स आला? खूपच कमाल. म्हणजे ते दोघं तू म्हणास लेगसी आहे आणि
ते युनिव्हर्सिटी आहे, ते मॅजिशियन्स आहेत, हे सगळं मला मनापासून वाटतं आणि ते सगळं हास्यजत्रेत अनुभवायला मिळतंच. पण सिनेमा हे खूप वेगळं क्राफ्ट आहे ना, त्यातही त्यांना बघायला खूप मज्जा आली की त्यांनी पण आम्हाला कशा प्रकारे गोष्टी समजवल्या किंवा मोठे सरांनी ज्या प्रकारे कॅरेक्टर्स डिझाईन केले होते. तर मी पटकथा खूप बंदिस्त होती त्याची. पटकथा जी होती ना, स्क्रीन प्ले ज्याला म्हणतात, ती प्रचंड बंदिस्त आणि वेल वर्कड होतं, म्हणजे त्याच्यावर मेहनत खूप मेहनत दिसत होती. त्यामुळे तिकडे गेल्यावर काय झालं ना, जेव्हा ऑन फ्लोअर गेलो तेव्हा गोस्वामी सरांना हे माहिती होतं की त्यांना काय दिसतंय या पिक्चर मधलं. त्यामुळे आम्ही त्याच कारण हे आहे, त्याचं फलित हे आहे की फार कमी दिवसात आम्ही हा चित्रपट पूर्ण केला. पूर्ण 20 दिवस सुद्धा नाही घेतले या चित्रपटाला. खरं तर हा चित्रपटाचा व्याप, तुम्ही जेव्हा चित्रपट बघाल तेव्हा हा विषय जरी सोपा असला ना तर त्याचा व्याप्ती खूप मोठी आहे. सीन वाईज वेगवेगळ्या ठिकाणी एकाच वेळेला तो चित्रपट घडत असतो, त्यामुळे त्याची शूट वाईज व्याप्ती खूप मोठी आहे. तर त्या मानाने आम्ही खूप फास्ट केला. एक म्हणजे आमचं सगळ्यांबरोबरच एकमेकांचं बरोबरचं बॉन्डिंग, आणि तो चित्रपट खूप बंदिस्त होता. तिकडे गेल्यावर बाबा सगळे थांबले आहेत आणि आता काय करायचं, माझ्यामध्ये हे असं करू की, हे डिस्कशनच नाही झालं, कारण ते माहितीच होतं आज हे करायचंय. प्री वर्क नीट, प्री प्रोडक्शन नीट झालेलं होतं, सगळे वेल प्रिपेअर्ड होते, एव्हरीबडी न्यू व्हॉट दे आर डुईंग ऑन सेट. त्यामुळे खूपच. आणि रागिणी माने मी जे कॅरेक्टर करते ते खूपच इंटरेस्टिंग कॅरेक्टर आहे. म्हणजे फिल्मचं नरेशन ऐकल्यानंतर मी पागलच झाले होते. म्हणजे की ऑथर बॅक्ड रोल आहे, अगदी हा मिळणं सुद्धा भाग्याने त्याचं सोनं केलंय. लकी की एक ऑथर बॅक्ड रोल मला फिल्म मध्ये करायला मिळाला. आणि ती खूप वेगळी आहे माझ्यापेक्षा. ती खूप भोळी आहे. म्हणजे तू भोळी नाही सांगतेस तुझ्याकडे तिला बोलायला फार कोणी नाहीये, त्यामुळे ती एक वेब सिरीज आणि ह्या सगळ्या जगात रमलेली आहे. तर माझ्यापेक्षा खूप वेगळं कॅरेक्टर होतं, त्यामुळे मला जास्त मजा आली ते त्याच्यावर काम करायला. सर, या सिनेमाच्या दरम्यान घडलेल्या काही गमती जमती ज्या खूप लक्षात राहिल्या तुमच्या, काय होत्या? नाही, खरं तर ना हा सिनेमा सांगितल्याप्रमाणे फार कमी दिवसात केला. त्यामुळे त्या गमती जमती ना, गंमत ही झाली की आम्ही एक सीन आहे आमचा डिस्कोच्या याच्यातला सीन आहे. एक पब असतो आणि त्या पब मध्ये आम्ही काही कारणास्तव दोघे जातो. मी देवाशपथ सांगतो, मी आयुष्यात पहिल्यांदा पब मध्ये तर या पिक्चरचं फलित हे आहे की मला पब काय प्रकार असतो तो कळला. ते असताना ते आग लावून ते फिरवतात सगळं, ते आजपर्यंत मी पिक्चर मध्ये बघत होतो. पण तिकडे गेल्यावर तो खरंच माणूस तसं करत होता. ते आग लावून ते असे असे काहीतरी करतात आणि म्हटलं अरे मी हे बघतच बसलो, इट इज रिअल. म्हटलं जोरात बोलायचं कारण म्युझिक चालू आहे वगैरे, म्युझिक तो दांडणाट सुरू आहे, याच्यात आपण कसा संवाद साधू शकतो हे मला कळत नाहीये. पण लोक तिथे छान कम्युनिकेट करतात. बरे जे एक्स्ट्रा झालेले होते त्या सीन साठी ते रेग्युलरली जाणारे होते, त्यांचा एक सराव होता आणि त्यात आम्ही तो सीन करतोय. तो फिजिकली सुद्धा खूप होता. आणि त्याची माझी अजून एक अशी आठवण आहे, म्हणजे ही काही विनोदी आठवण नाहीये, पण त्या आधीच्या दिवशी आमची ईशा आजारी पडली आणि दुसऱ्या दिवशी टायफॉइड झाला होता तिला. आणि दुसऱ्या दिवशी तिने 16 तास काम केलेलं नव्हतं. खूप डेडिकेशनने काम केलं, कारण आजारपणात काम करणं अजिबातच सोपं नाहीये. म्हणजे मी गोळी खात होते, त्याचा असर जेवढा वेळ असायचा गोळीचा तोपर्यंत मी ओके असायचे. मग 103 वगैरे ताप यायचा. बंदुकीची सोडून सगळ्या गोळ्या त्यांनी खाल्लेल्या आहेत त्या काळात. एवढ्या गोळ्या त्यांनी खाल्लेल्या आहेत त्या काळात. पण तो पण एक्सपिरियन्स कमाल होता. आणि ऑफकोर्स कम्फर्ट होता दादा बरोबर खूप, त्याच्यामुळे तो काळजी घेत होता. सर होते सगळेच, एव्हरीबडी वॉज टेकिंग केअर. काय संदेश देतोय हा सिनेमा? काही संदेश बिंदेश देत नाही. हा सिनेमा एवढंच सांगतोय, तुमचे पुढचे 2.5 तास अत्यंत चांगले जाणार आहे आणि तुम्ही सगळे तुमची सुख दुःख विसरणार आहात. आणि एक मे महिन्यात उष्णतेत गुलकंद खाल्ल्यावर आपल्या शरीराला कसा एक शिडकावा मिळतो, शांतता मिळते, तसा तुम्ही 2.5 तास तो शांतता अनुभवणार आहात. आणि संदेश असं नाही, पण मला असं वाटतं की रिलेशनशिप्स मध्ये जेव्हा स्टॅग्नन्सी येते खूप वर्षानंतर, तेव्हा काय घडू शकतं किंवा लोकांच्या आयुष्यात घडत असतं त्याबद्दल बोलता येत नाही, तर तसं काहीतरी दिसेल की ओ माझ्या आयुष्यात पण असं घडून गेलंय किंवा त्यातलं काहीतरी आसपास आहे. तर रिलेटेबिलिटी आहे असं मला वाटतं. कुणाच्या आयुष्यात असे प्रसंग जर घडले असतील तर ते त्या प्रसंगाकडे नव्याने बघतील, नव्या दृष्टिकोनाने बघतील आणि ते जी समस्या आहे ना ती दूर करण्याचा प्रयत्न करेल हा चित्रपट. मित्रांनो, आपले सगळे लाडके जे कलाकार आहेत हास्य जत्रेतले, मोस्ट ऑफ द कलाकार या सिनेमात आहेत. वनिता खरात आहे, मंदार मांडवकर आहे. तर सगळे कलाकार आपल्या इतके जवळचे आहेत आणि त्यांची कलाकारी ते वादातीतच आहे. म्हणजे आपण काय बोलूच शकत नाही त्याच्याबद्दल, ते नंबर 1च आहे. आणि समीर सैयद म्हटल्यावर मग काय ना काहीतरी आपण बघायला गेलो म्हणजे हा माणूस आहे आपल्याला एंटरटेन करणार आहे, काय निश्चिंत असते तेव्हा. त्यामुळे येत्या 1 मेला गुलकंद हा सिनेमा नक्की चित्रपटगृहात जाऊन बघा. तुम्हाला खूप खूप शुभेच्छा या सिनेमासाठी. आणि काय तुम्ही असल्यावर सिनेमे सुपरहिट होणार, काय वादच नाही. त्यामुळे खूप आभार. थँक्यू सो मच. थँक्यू फॉर हॅव्हिंग अस. थँक्यू.